डिजिटल स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिल, जुने मीटर पुन्हा बसविण्याची शिवसेना युवा सेनेची मागणी। जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून बसविलेल्या डिजिटल स्मार्ट मीटरमुळे सामान्य नागरिकांना अवाजवी बिल आणि वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवा सेनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले। युवा सेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात म्हटले की डिजिटल मीटर बसविल्यापासून घरगुती व शेतकरी ग्राहकांना मागील बिलाच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त बिल येत आहे। आदिवासी बहुल जिल्ह्यात त्यामुळे आर्थिक समस्या वाढल्या आहेत, म्हणून डिजिटल मीटर तात्काळ काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत। बिले तात्पुरती स्थगित करावीत आणि वीज खंडित करण्यापूर्वी पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे। या प्रश्नाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर डिजिटल मीटर फोडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी जिल्हा प्रमुख पंडित माडी, युवा सेना जिल्हाधिकारी सागर पाटील, रमेश पाटील, सुनील लोहार, दिनेश सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय माननीय उपअधिकारी यांना शिवसेना युवा सेनेचं निवेदन देण्यात आले। निवेदनात नंदुरबार जिल्ह्यातील जे डिजिटल मीटर, स्मार्ट मीटर हे फ्रॉड मीटर आहे, त्यानिमित्ताने आम्ही शिवसेनेकडनं निवेदन दिले। मीटरचं असं आहे की जे रीडिंग आहे 2 महिन्यापूर्वी 85-80 रीडिंग होती, आता ती रीडिंग आहे 2 महिन्याच्या पूर्वी, म्हणजे जे आताचे जे लाईव्ह मीटर आहे त्यांची रीडिंग 900-1000 इतकी रीडिंग वाढली। तर आमची युवा सेनेची मागणी आहे नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडमांना की जे जुने मीटर होते ते मीटर पुन्हा लावण्यात यावे आणि जे रीडिंग आहे आणि हे जे फ्रॉड मीटर आहे यांना काढण्यात यावे। वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।